अवैध अग्निशस्त्रासह गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतूस जप्त, 1 आरोपी विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्टल बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खनाळ व पथकास सूचना दिल्या होत्या. त्यावरून माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाने यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामेश्वर खनाळ, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी सागुशाचे पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी पोलीस ठाणे कदीम जालना हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली की इसम नामे अनिल गोरखनाथ जाधव, वय 37 वर्ष, राहणार राहुल नगर, रेल्वे पटरीजवळ जालना, हा स्वतःच्या ताब्यात अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगून आहे. अशी माहिती मिळाल्याने सदर इसमांचा शोध घेतला असता तो आनंदनगर परिसरात गुरुचरण हॉस्पिटल समोर चौकात त्याचे टाटा कंपनीची इंडिगो कारसह मिळून आल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून अग्निशस्त्र, गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतूस व 1 इंडिगो कंपनीची कार असा एकूण 2,88,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे कदीम जालना पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे, माननीय पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामेश्वर खनाळ, पोलीस निरीक्षक सागुशा जालना यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.